दिवसाची सुरुवातीशी बरोबर एका संडे स्कूलमध्ये एका शिक्षकांनी मुलांना विचारलं की मोठं झाल्यावर तुम्हाला कोण व्हायचं आहे. आणि प्रत्येकाची उत्तरे वेगळी वेगळी होती. कोणी सांगितलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, कोणी सांगितलं मला इंजिनियर व्हायचं आहे, कोणी सांगितलं मला आर्किटेक्ट व्हायचं आहे, कोणी सांगितलं मला बिझनेसमॅन व्हायचं आहे, कोणी सांगितलं मला मोठा बिल्डर व्हायचा आहे. आणि असे अनेक मुलांनी आपापलं मत सांगितलं. एक मुलगा उठला आणि त्यांनी सांगितले की मला संत व्हायचं आहे. आणि संत व्हायचं आहे म्हटल्यावर सगळेजण त्याला हसले. आणि आपल्याला सुद्धा असं वाटेल की ती हसण्यासारखी गोष्ट आहे. परंतु आपण जर खरोखर जर ह्या जगामध्ये असताना हा विचार केला आणि कोणी आपल्याला येऊन सांगितलं मला संत व्हायचं आहे, तर आपण कदाचित थोडंसं हसण्यावारी सुद्धा ते नेऊ शकू. परंतु ज्यावेळेस आध्यात्मिक जीवनाविषयी आपण गंभीरपणे विचार करतो, त्यावेळेस आपल्या अशा लक्षात येईल की आपल्याला प्रत्येकाला संत व्हायचं आहे. संत व्हायचं आहे म्हणजे आपल्याला ख्रिस्तासारखं व्हायचं आहे. आपण ख्रिस्ती आहोत. ख्रिस्ती म्हणजे काय, तर ख्रिस्ताचे आहोत आपण, म्हणून आपण ख्रिस्ती आहोत. मग ख्रिस्ताचे जर आपण आहोत तर आपलं आचरण वागणं जे आहे हे ख्रिस्तासारखं असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ख्रिस्तासारखं आपलं आचरण असणार आहे त्यावेळेस आपोआप आपण काय होणार आहोत, संत होणार आहोत. आपण त्या लेवलला आपण जाणार आहोत. संत म्हणजे कोण? संत म्हणजे एक धार्मिक मनुष्य ज्यांनी आयुष्यभर देवाची सेवा केली, अशा लोकांना आपण संत म्हणतो. खूप धार्मिक. मग असं आपण व्हायचं आहे आणि ही इच्छा देवाची आहे. ही देवाची इच्छा आपल्या बाबतीत आहे. कारण त्याने आपल्याला काय म्हटलेलं आहे, त्याने आपल्याला, देवाने आपल्याला त्याची मुलं म्हटलं आहे. आणि जर आपण मुलं आहोत तर आपण त्याच्यासारखं व्हायला पाहिजे, त्याच्यासारखं वागायला पाहिजे, त्याच्या इच्छेप्रमाणे ह्या जगामध्ये चालायला पाहिजे. आपण पहिले योहान बघा, 3 अध्याय 2 वचनात काय म्हणतं बघा. 1 जॉन चॅप्टर 3 and verse 2. ह्यामध्ये असं म्हटलंय की तो प्रगट झाल्यावर आपण त्याच्यासारखे होऊ. पण कधी? ज्यावेळेस आपण स्वर्गात असू. पण तोपर्यंत थांबायची गरज नाही. आपल्याला ह्या जगामध्येच आपल्याला चांगलं जगायचं जीवन आहे. एका संतासारखं आपल्याला जीवन जगायचं आहे. त्याच्या विश्वासात बळकट होऊन आपल्याला ख्रिस्तासारखं व्हायचं आहे. येशूने म्हटलं आहे की तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये राहिलो तर तुम्ही कृत्य कराल आणि माझ्यापेक्षा जास्त महान कृत्य कराल. बघा, आपण जर ख्रिस्तामध्ये आहोत तर आपण किती मोठं कार्य करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं की माझ्यापेक्षा जास्त कराल. हा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. कारण आपण देवाची मुले आहोत. प्रभू येशूसारखं होणं ही काही सोपी गोष्ट नाही. ही खूप कठीण गोष्ट आहे. त्यासाठी खूप आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याग करावा लागणार आहे. पण आपण ज्यांना संत म्हणून ओळखतो, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, ते सुद्धा साधी माणसं होती. सुरुवातीला सुद्धा जे चुकले, पळून गेले, इतर ठिकाणी बहकले, परंतु देवाने त्यांच्यामध्ये कार्य केलं. विश्वासामध्ये त्यांना बळकट केलं. अख्ख्या जगामध्ये ते गेले, सुवार्ता सांगितली, म्हणून आपण त्यांना संत म्हणतो. आणि आपल्या ह्या ठिकाणी त्यांना विश्वासात ते बळकट झाले. संत व्हायचं असेल, धार्मिक खूप व्हायचं असेल तर ख्रिस्तासारखं होणे खूप गरजेचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र ह्याचा 8वा अध्याय 29वा वचन. रोमन्स चॅप्टर 8 and verse 29. कारण ज्याच्या विषयीची त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून टाकले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.